परवस्तूची होता प्राप्ती जैसी तिची फलश्रुती तेत्वा सगुण ध्यान स्थिती तैसी निश्चिती स्थापिली। कथेचं अनुसंधान गावोबा काका या ठिकाणी सांगतायत, कारण आता पुढचं रामायण गावोबा काकांनीच लिहिलेलं आहे। नाथांचा षष्टी झाली, काल प्रयाण काय गेले ना तुम्हालाच, त्याच्यामुळं पुढचं रामायण गावोबा काकांनी लिहिलेलं आहे युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापासून। आणि अशा प्रकारची अवस्था हनुमंताची आहे। चंद्रसेनेची अवस्था पाहिली, आपल्याला जर एखादी गोष्ट आवडलीच डोळ्याला तर ती आपल्याला मिळावीच अशा प्रकारची अवस्था होते। तशा पद्धतीची अवस्था झालेली आहे। आणि हनुमंता चंद्रसेनेची अवस्था पाहून हनुमंताची तीच अवस्था झालेली आहे। जशी चंद्रसेनेची समाधी अवस्थामध्ये एकांतामध्ये बसून जसं बघितलंय ती आठवायला लागलेली होती। आपण रामाला कसं बघितलं होतं, नागपाशामध्ये बांधून आणलं तेव्हा तीच स्वरूप आठवत होती मनामध्ये, आणि ती अवस्था हनुमंतानं पाहिली। हनुमंताची अवस्था काय झाली ऐका। ऐसी श्रोतियाची युक्ती ऐकोनी वक्ता करी विनंती सावधोनिया चित्ती यथानुभूती ऐकावे। आणि जसं बघितलं तसंच ठसावलं गेलं होतं। आणि अशा पद्धतीची अवस्था पाहिल्यानंतर ना श्रोत्यांनी विचारलं की बाबा अशा पद्धतीची असणारी चंद्रसेन आहे, आणि त्या चंद्रसेनेनं त्या रामाला बघितलं होतं, आणि असा असणारा राम त्या चंद्रसेनेला दिसला असं वक्त्यांनी सांगितल्यानंतर ना श्रोत्यांनी प्रश्न विचारला। त्या प्रश्नाचं उत्तर वक्ता कसं देतात ऐका। अनुमाजी ब्रह्मपूर्ण हे तो प्रसिद्ध वदे वचन काही रीते नाही जाणा जग संपूर्ण परब्रह्म। अणु जे आहे, अणु सगळ्यात लहान आहे, सगळ्यामध्ये सूक्ष्म, जे डोळ्याला सुद्धा दिसत नाही त्याला अणु म्हणताय। आणि अणु एवढा छोटा आहे, पण वेदामध्ये असं सांगितलंय, श्रुती पुराण असं सांगतायत अणुमध्ये सुद्धा ब्रह्म आहे। मग जर अणुमध्ये ब्रह्म असेल तर मग राम ब्रह्म नाही कशावरून, तो तर पूर्ण ब्रह्म आहे। एवढेशे अणुमध्ये जो डोळ्याला सुद्धा दिसत नाही त्याच्यामध्ये ब्रह्म आहे असं वेदाचं श्रुतीचं म्हणणं आहे। मग तोच ब्रह्ममूर्ती राम आहे असं सांगतात। आपुले स्थान न सोडून कार्यकारणी होय उत्पन्न माया महत्वादी त्रिगुण ब्रह्मापासून झाले। आणि असं असणारं हे जे काही जग आहे, सृष्टी आहे, ह्या सृष्टीवरती अनेक आहेत। मग जे जड आहेत, जीव आहे, जीव सुद्धा सृष्टीवरती आहेत आणि जड सुद्धा आहे। जड कोण आहे, आपलं जे काही ठिकाण आहे ती ठिकाण जी सोडत नाही त्याला जड म्हणतात, एकाच ठिकाणी राहणं। अशा प्रकारची या पृथ्वी तलावरती संपूर्ण जीवसृष्टी आहे आणि संपूर्ण जगच परब्रह्म आहे। असं असताना मग याच्यामध्ये देह आहे, कारण आहे, महाकारण आहे, अशा पद्धतीची असणारी संपूर्ण जगच ब्रह्मरूप झालेलं आहे। मग ह्याच्यामध्ये 3 गुण आहेत, रज तम सत्व। ह्या त्रिगुणापासून देहाची उत्पत्ती आहे, त्याच्यामध्ये मायाही आहे। आणि असं सगळं ही जी निर्माण झालेलं आहे ती कोणापासून झालेलं आहे, तर ब्रह्मदेवापासून सृष्टीचा उगम आहे। ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली। पुढे ऐका। धरणी आदी पंचभूते तेतोनी पावली जननाते परंतु मुकली ब्रह्माते हे कोणाते न बोलवे। आणि ब्रह्मापासून सृष्टी निर्माण आहे। कोणापासून आहे, ब्रह्मापासून आहे। जगतामध्ये जे जे आहे ते ब्रह्मच आहे। मग ब्रह्मापासून धरणी आहे, जमीन कोणापासून आहे, सृष्टी ब्रह्मापासून आहे। पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश कोणापासून आहे, ब्रह्मापासून आहे। तिथून उगम आहे, ब्रह्मापासून सगळ्या सृष्टीचा उगम आहे। पण जन्माला आलेली जे काय आहे ती ब्रह्मालाच विसरलेली आहे। ज्याच्यापासून आपला ब्रह्म आहे ती ब्रह्म विसरले गेली लोक। सृष्टी कोणापासून, ब्रह्मदेवापासून आहे। भले आपल्याला जन्म देणारे आई वडील असतील, पण ते आईच्या पोटामध्ये लेकरू असताना त्या लेकराचा सांभाळ कोण करतंय, कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही। आईच्या उदरामध्ये फक्त मांस आणि रक्त आहे, मग त्याच्यामध्ये दूध आणून कोण देतंय, आईच्या हृदयामध्ये दूध आणून देणारा तो भगवंत आहे। मग जो जन्मालाच नाही तेव्हापासून भगवंत आपली
व्यवस्था करतोय, तेव्हापासून आपली काळजी घेतोय. मग जन्मल्यावर रामायणाला यायला काय अडचण नाही. जेव्हा तू जन्माला सुद्धा नव्हता, आईच्या पोटात होता, तेव्हापासून राम तुझी काळजी घेतोय, तुला लहानाचं मोठं करतोय, सगळं तुझी व्यवस्था करतोय. मग त्या रामाला का विसरलास? त्या भगवंताला लोक विसरली. ज्याच्यापासून जन्म आहे, भले जन्माला घालणारे आई वडील जरी असले तरी त्या आईच्या उदरामध्ये जन्म देणारा तोच भगवंत आहे. आणि त्या भगवंताला लोक विसरली गेली. ऐका, सुवर्णापासून नभ झाला तरी सुवर्णात्वा काय मुकला, त्यास अधिक लाभ झाला नाम पावला अलंकार. आता गळ्यामध्ये असणारा दागदागिना कोणतंही असू द्या, संपूर्ण दागिने ही सोन्यापासूनच आहेत. मग सोन्यापासून वेगवेगळे अलंकार निर्माण झाले. अनेक अलंकार आहेत जी गळ्यामध्ये घातले जातात. अंगठी असेल, पुन्हा अजून अनेक प्रकारचे वेगवेगळे अलंकार आहे जी सोन्यापासून निर्माण झालेला आहे. मग जरी त्याला वेगवेगळे आकार दिले गेले तरी सोनेपणा त्याचा कमी झाला का? अलंकार ही नाव त्याला प्राप्त झालं. तसं सांगायचं, हे ब्रह्मापासून सृष्टी आहे. मुख्य असणारा तो ब्रह्म भगवंत आहे आणि भगवंतापासून सृष्टीचा उगम आहे. पण लोक त्याच ब्रह्माला विसरले, त्याच देवाला विसरले असं सांगतात. ते विषय जे आले व्यक्ती ते ते ब्रह्मरूप निश्चिती, मग पूर्ण अवतार श्री रघुपती ब्रह्ममूर्ती केवी नव्हे. तसं जे जे आकाराला आलेलं आहे ती ब्रह्म आहे. सगळंच ह्या सृष्टीच ब्रह्ममय सृष्टी आहे. ह्या सृष्टीवरती जे जे दिसतंय, जे जे आहे, मग ती जड असो किंवा जीव असो, हे सगळं ब्रह्मरूप झालेलं आहे. मग तोच ब्रह्म राम नाही कशावरून? मग अशी सांगितलं, एवढं अणु आहे, त्या अणूमध्ये सुद्धा ब्रह्म आहे असं वेदानं सांगितलं, स्मृतीनं सांगितलं. मग जी डोळ्याला दिसत नाही तेवढ्या लहान सूक्ष्मामध्ये ब्रह्म आहे. मग तोच जीवाला आलेला श्रीराम अवताराला आलेला तो ब्रह्म नाही कशावरून? तोच ब्रह्म आहे असं सांगतात. अणु विपरी ब्रह्मत्वेसी काही नसता प्रतापासी, हा तरी प्रतापाची राशी ब्रह्मत्वयासी केवी नसे. आणि तोच ब्रह्म आहे. आता मग अशी सांगितलं, अणु सगळ्यामध्ये लहान आहे, जो डोळ्याला सुद्धा बघवला दिसत नाही असा अणु आहे. मग त्या अणूमध्ये काय ताकद आहे मला सांगा? काय त्याच्यामध्ये प्रताप आहे का? तरी सुद्धा तो ब्रह्म आहे. मग ज्याच्याकडे काहीच प्रताप नाही, सगळ्यात सूक्ष्म आहे, लहान आहे, दिसतही नाही असा अणू, त्याला सुद्धा ब्रह्म प्राप्त झालेला आहे, तो सुद्धा ब्रह्म आहे. मग राम तर प्रतापाची रास आहे. रास म्हणजे ढिगारा, पर्वत. ही रामचंद्र प्रतापाची राशी आहे. मग त्या रामाला ब्रह्ममूर्ती कसं म्हणता येणार नाही? तोच जगतामध्ये ब्रह्म आहे असं सांगतात. ज्याचे गृही सर्व संपत्ती आणि स्वामित्व लोकांप्रती, भगवद्गीतेत श्रीपती माझी विभूती ती म्हणे. आणि ज्याच्या घरामध्ये सगळी संपदा आहे, कोणाच्या घरामध्ये? भगवंताकडे सगळं आहे, काय नाही देवाकडे, सगळंच भगवंताकडे आहे. आणि जो मालक आहे सृष्टीचा कार्यकर्ता आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी अशा प्रकारचा आहे. आणि जेवढी जेवढी संपदा पृथ्वी तलावरती आहे ती आपण आपली म्हणतो. माझ्याकडे एवढी इष्टिका आहे, एवढे एकर आहे, सगळं सगळं असं आपण म्हणतो. पण त्या संपूर्ण संपत्तीचा मालक एकच आहे, तो भगवंत आहे. भगवद्गीतेमध्ये 10वा अध्याय विभूती योग आहे. आणि त्या विभूती योगामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं होतं, बाबा जगता तलावरती जेवढी जेवढी संपदा आहे ती आपली आहे. उगेही लोक माझं माझं म्हणतात, पण ती सगळं त्याचा मालक मी आहे अशा पद्धतीने सांगतो. ऐसिया राजियाच्या चरथा नित्य सेविती श्री रघुनाथा, ज्याच्या चतुरानं ना खेळता वंदी माता शंकर. अशा प्रकारच्या असणाऱ्या जी काही आहेत सगळे समूह आहे किंवा जेवढं जेवढं संपदा पृथ्वी तलावरती आहे असा सर्वश्रेष्ठ श्रीराम आहे. आणि एवढी ताकद त्या रामचंद्राकडे आहे, ज्याचा चतुरानं न खेळता सृष्टी ज्यानं निर्माण केली असा असणारा ब्रह्मदेव. हे ब्रह्मदेव म्हणजे ज्याचा खेळ नाही तो राम आहे. लहान लेकरू असतं बघा, लहान लेकरू एखादा असणारा बंगला घर मातीचं तयार करतं, मोडतं. तयार करून मोडायला त्याला किती वेळ लागतोय? तसं आहे ब्रह्मदेवाचं काम आहे. सृष्टी निर्माण करायची मोडायची असं ब्रह्मदेवाचं काम आहे. तो ब्रह्मदेवाला सुद्धा खेळणं बनवणारा तो राम आहे. महादेव सुद्धा पहाटेपासून ज्याचं भजन करताय, महादेवाला सुद्धा रामाशिवाय करमत नाही. महादेव सुद्धा ज्या भगवंताचं नाम किंवा त्यांचे चरण आपल्या मस्तकावरती वंदन करतो असा तो ब्रह्मस्वरूप श्रीराम आहे.
ग्रंथकर्ते सांगतात श्रीरामा चुडामणी रघुवीरा जाती वंदिते नरसुरवरा पूर्ण ब्रह्मा हा निर्धारा केवी साचारा न मानावा. अहो श्रीराम रघुवीर परब्रह्म आहे, तो रामच परब्रह्म आहे. ज्यासी वंदिती सुरवर, ज्या रामचंद्राला सुरवर देवलोक किंवा जेवढा जेवढा आकाराला आहे तेवढे तेवढे सगळे रामालाच नमस्कार करतायत. असा असणारा तो श्रीरामचंद्र आहे, हाच पूर्ण ब्रह्म आहे. बघा राम कृष्ण आणि हरी ह्या तिघांनाच ब्रह्म ही पदवी दिलेली आहे. म्हणजे हे तिघच ब्रह्म आहे. कधी मसोबाला परब्रह्म शब्द वापरलाय का? मी पुराव्यासहित बोलतो, पोव्याप्रमाणे सगळं देऊन सांगतो. राम कृष्ण हरी हे तिघच ब्रह्म आहे. ज्याचे नाम अति पावन असा असणारा रामचंद्र आहे, ज्याचे नाम अति पवित्र असा असणारा रामचंद्र रघुवीर तो परब्रह्म आहे. पुन्हा परब्रह्म श्रीकृष्ण पूर्ण शिष्टाई करू आला जाण, तू काय बोललासी वचन मना माझे आठविते. परब्रह्म श्रीकृष्ण, रामचंद्र परब्रह्म, श्रीकृष्ण परब्रह्म. पुन्हा पांडुरंग परमात्मा हा सुद्धा परब्रह्मच आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडलिकाय धातु मुनिन्द्रम समागती तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. असा असणारा ब्रह्म राम आहे आणि रामच ब्रह्म आहे असं नाथ महाराज सांगतात. आणि काही दुसरा अर्थ रावण भये सुर समस्त क्षीरसागरा जावनी त्वरित रमाकांत प्रार्थिला. पहिला अर्थ असणारा रामचंद्र ब्रह्म आहे. दुसरा असा अर्थ आहे की रावणाच्या आज्ञेमध्ये सगळे देवलोक झालेलं होतं, त्याचं प्रबल्य वाढलेलं होतं, सत्ता वाढलेली होती, बळानं उन्मत्त झालेला तो राजा रावण होता आणि सगळी देवलोक त्याच्या अंकित होते. देवलोकांना त्रास व्हायला लागला होता, म्हणून देवलोक वैकुंठाला गेले आणि भगवान श्री विष्णूची प्रार्थना केली. त्यांच्या ऐकोनिया स्तवना शेषशाही श्रीनारायण स्वयं झाला रघुनंदन हे तो वचन वाल्मिकी. आणि वाल्मिकांचं वचन आहे ना, वाल्मिकांनी प्रसिद्ध सांगितलेलं आहे. त्या देवलोकांचं वचन ऐकलं आणि शेषशाही शेषावरती शयन करणारा नारायण भगवान परमात्मा तो स्वतः राम झालेला आहे. ही तर वाल्मिकाचं प्रसिद्ध वचन आहे, ही प्रसिद्ध आहे. सगळ्या असणाऱ्या जगतामध्ये प्रसिद्ध आहे की वाल्मिकच रामचंद्र आहे, परब्रह्म आहे, असं पुरातन वचन आहे. ऐका. नारायण तो श्री रघुनंदन शेष तोची लक्ष्मण शंखचक्र भरत शत्रुघ्न वाल्मिक वचन प्रसिद्ध. वाल्मिकाचं असणारं वचन आहे, प्रसिद्ध आहे. जो श्री विष्णू आहे तो राम आहे, जो शेष आहे तो लक्ष्मण आहे, भरत शत्रुघ्न जे आहे ती शंख आणि चक्र आहे. भगवान श्री विष्णूच्या हातामधलं जे काही सुदर्शन आहे तो सुदर्शन म्हणजे भरत आहे. जो वाजवण्याचा शंख आहे तो शंख म्हणजेच शत्रुघ्न आहे आणि शेष असणारा लक्ष्मण आहे आणि स्वतः श्री विष्णू रामचंद्र आहे. हे असणारे पूर्ण अवतार आहेत असं सांगतात. पूर्ण ब्रह्मा श्री नारायण तोची झाला श्री रघुनंदन झाला म्हणणे हेही गौण तोची आपण प्रकटला. आणि पूर्ण ब्रह्म असणारा श्री विष्णू तोच राम झाला हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. झाला कशाला? तोच आहे ना, झाला म्हणायचं काही कारण आहे. जो वैकुंठामध्ये राहणारा भगवंत आहे तोच राम आहे, झाला नाही तोच आहे. झाला म्हणणं वेगळं, हे तोच असणारा परमात्मा आहे जो वैकुंठावरती राहतो, शेषावरती शयन करतो, जो आदिमूर्ती ब्रह्म आहे तोच श्री विष्णू आणि तोच श्री विष्णू राम रूपानं अवतरित आला आणि तोच विष्णू तोच राम आहे. ऐका. जोची देखील वाराणसी तोची भेटला अन्य देशी तरी काय भेद झाला त्यासी देशकाळासी भेदत्व. उदाहरण दिलं महाराज नाथ महाराजांनी किंवा गावबा काकांनी सांगितलं. आपण आता इथं एकमेकाला भेटलोय, आता यांना मी इथं बघितलं, उद्या मी दवाखान्यामध्ये गेलो ह्यांना बघितलं, ह्यांच्यात काय बदल झाला का? जी मंदिरात बघितले तीच दवाखान्यामध्ये येणार, काय फरक आहे का? आता त्यांना वाराणसीचं उदाहरण दिलं, त्यांनी त्याचं दिलं. एखाद्या माणसाला आपण इथं बघितलं आणि तोच वाराणसीमध्ये पाहिला आणि तोच दुसऱ्या देशामध्ये भेटला, त्याच्यात काय बदल आहे का? तसं म्हणा, दवाखान्यात बदल असतो. चेहरा पडलेला असतोय, सुकलेला असतोय, सलाईन चालू असतंय. जाऊ द्या, बाहेर कुठं चुकून गाठ पडली, कुठं भेटले, मंदिरामध्ये जसं आहे तसं आणणे कुठेही बघू द्या बाहेर,
जसं व्यक्तीमध्ये बदल होत नाही किंवा तोच आहे. बदल होत असते व्यक्तीत तसा बदल होत नाही. वयाची वाढ तसं देवात होते का? माणसात बदल होणारच की. केस तरी पांढरे दिसणार. कसं तुम्हाला देवाचं जैसा कसं नाही म्हणजे तीच दुसरी वाच म्हणलं तीच वाचा एकदा. जोची देखील वाराणसी तोची भेटला अन्य देशी तरी काय भेद झाला त्यासी देशकाळासी वेदत्वा. आणि मग रामचंद्राचा विषय वेगळा आहे. हाती नागदावबा काका सांगतात एखाद्या व्यक्तीचं त्यांनी उदाहरण दिलं. इथं बघितलेला माणूस तर बाहेर भेटला त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे का? जसा आहे तसाच आहे ना. तुम्ही जी सांगता ना ती नंतरची गोष्ट आहे. वस्तुता देशी त्या काळात देवाला भेद नाही ना. तसं मला वाटलं देवाचं चाललं असं. जसा एखादा व्यक्ती इथं भेटलेला आहे तो थोड्या वेळानं बाहेर भेटला 10 मिनिटानं त्याच्यामध्ये इथून उठल्यावर काय बदल होणार आहे? 10 मिनिटात नाही. तसं असणारा ब्रह्म आहे. त्या असणाऱ्या रामचंद्राला त्या ब्रह्माला त्या विष्णूला जसं वैकुंठामध्ये तसंच आयोजित आहे असं सांगायचंय. जसं वैकुंठामध्ये पूर्ण ब्रह्म आहे तोच अवतरित झालेला पृथ्वी तलावरचा ब्रह्म आहे. त्याच्यामध्ये बदल होत नाही. बदल माणसात होतो बरोबर आहे. माणसामध्ये बदल होतो कालांतरानं वय वाढत जातं पण केस वाढत सगळं होतंय. वस्तूचा बदल असतो देशात आणि काळाचा बदल. पण देवाला तिन्ही काळ बदल नाही. तिन्ही काळात देव तशा पद्धतीने आता पुढे वाचा. जैसा होता शेषशयनी तोची झाला अयोध्ये भवनी पूर्ण ब्रह्मत्व रघुनंदनी निश्चय करुणी पयासे. आणि असा असणारा भगवान परमात्मा आहे तो पूर्ण ब्रह्म श्री रामचंद्र आहे. जसा वैकुंठामध्ये शेषशयन असणाऱ्या विष्णूला भगवंताला पाहिलेला आहे तोच अयोध्येमध्ये अवतरित झालेला आलेला आहे. म्हणजे जो विष्णू आहे तोच राम आहे. ऐका सगुण असता श्री नारायण त्यासी ब्रह्मत्व कैसे न ऐसे म्हणती त्यांचे ज्ञान अति अज्ञान जाणावे. आणि असा असणारा भगवान परमात्मा नारायण आहे. सगुण रूपाला आलेला आहे. ब्रह्म कसा आहे? ब्रह्म डोळ्यानं कधी बघता आलं का? दिसलं का? नाहीये. मग सगुण स्वरूपामध्ये असणारा नारायण भगवान परमात्मा त्याला ब्रह्म कसं असे जे म्हणतात त्यांचे ज्ञान अतिशय अज्ञान आहे. जरी भगवान परमात्मा सगुण असो किंवा निर्गुण असो तो ब्रह्मच आहे. ऐका सगुण मानिती श्री हरी ते त्यांचे ज्ञान असे असो परते त्या गुणाने म्हणता वरते सरते पुरते अज्ञान. आणि भगवान परमात्मा जो आहे तो सगुण आहे. आता जे मानतायत किंवा कोणी मानतंय कोणी नाही. कोणी देवाला सगुण म्हणतं कोणी निर्गुण. दोन्ही स्वरूपाचं वर्णन भगवंताचे आहे. ज्याच्या त्याच्या ज्ञानाचा प्रश्न आहे. आणि तो असणारा भगवान परमात्मा ब्रह्म असला किंवा सगुण असला तरी ब्रह्म आहे आणि निर्गुण असलं तरी सुद्धा ब्रह्म आहे. मग कसं कसं ओळखायचं? ज्याचा त्याच्या ज्ञानाचा विषय. ऐका असो हे वेदाची मात पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ स्वलीला अवतार धरिता नाना दाविता चरित्रे. असा असणारा भगवान परमात्मा आहे. तो असणारा जाऊ दे म्हणले भेद कशाला करायचे? पूर्ण ब्रह्म राम आहे. राम कसं आहे? पूर्ण ब्रह्म भगवान परमात्मा आहे. स्वतःच्या लिलेनं त्यानं अवतार धरलेला असतो. अवतार धरून त्यांचं कार्य करण्यासाठी तो भगवंत पृथ्वी तलावरती आलेले असतात. आणि नाना चरित्र अनेक प्रकारचं चरित्र लीला चरित्र भगवंत पृथ्वी तलावर येऊन दाखवत असतो. मग तोच रामचंद्र ब्रह्म कसं? ऐका ब्रह्म नसता रघुनंदन तरी कैसेनी तरती पाषाण जीवनात्मा श्रीराम आपण स्वसत्य जाण तारिले. आणि रामचंद्र पूर्ण ब्रह्मच आहे. जर भगवान परमात्मा ब्रह्म नसते देव नसते तर पाण्यावरती दगड तरले असते का? नवे समुद्राचे लक्षण नवे पाषाणांचा गुण नवे ऋषींचे वरदान. मग काय आहे? श्रीरामचरण प्रताप. समुद्रावरती दगड तारले त्याच्यामध्ये ऋषींचं जे वरदान आहे त्यालाही श्रेष्ठत्व नाहीये. त्या निळाला मिळालेलं वरदान त्याच्यामध्ये सामर्थ्य नाहीये. पाषाणाचा जो गुणधर्म आहे त्याच्यामध्येही ताकद नाही. रामचंद्राच्या पायात तेवढी सामर्थ्य आहे. कशामुळे आहे? तो ब्रह्म आहे म्हणून आहे. आणि ब्रह्म आहे म्हणून समुद्रामध्ये दगड तरली असं सांगतात. आणि का दुसरा चमत्कार लंके पुढे गोरंदर होता मरती निशाचर आणि वानर उठती. आणि दुसरा असणारा चमत्कार आहे. पहिला चमत्कार सांगितला ब्रह्म असलेल्याचा. काय? समुद्रावरती पाण्यावरती दगड तारली
कोणी रामचंद्रानी, तो ब्रह्म आहे. दुसरा असणारा चमत्कार सांगितला, लंकेपुढे आपण पाहिले घोरांतर युद्ध रामाचं आणि रावणाचं चालू आहे. त्या युद्धामध्ये अनेक राक्षस मरतायत, एकही वानर मरत नाही. वानर कसलंच मरत नाही. एवढं युद्ध झालं आतापर्यंत, एकही वानर मरत नाही. जरी जखमा झाल्या काय झाले तरी रामचंद्राच्या पायाची डोळ लावायची आणि उठायची. म्हणजे एकही वानर मरत नव्हता आणि एकही राक्षस वाचत नव्हता. हे ब्रह्म असलेल्याची प्रचिती सांगू लागले. समुद्री पाषाणात रती, हे ईश्वरत्वाची प्रतीती, आत्मत्वाची दुजा ख्याती, कपिवासती संग्रामी. समुद्रामध्ये पाषाण तरले, हे असणारं ब्रह्मत्व आहे. रामचंद्र ब्रह्म ईश्वर असलेल्याची प्रतीती आहे, प्रचिती. रामचंद्र पूर्ण ब्रह्म आहे, तर तो ईश्वर आहे, तो देव आहे, असं प्रचिती आहे. आपल्याला समोर उदाहरण म्हणजे समुद्रामध्ये दगड तरली. दुसरा असणारा उदाहरण दिलं की राक्षस मरतायत आणि वानर वाचतात, वानर मरत नाहीत. हे सुद्धा रामचंद्र ईश्वर असलेल्याची प्रतीती आहे असं सांगतात. बाण फिरवणे भातारी गती, हे व्यापकत्वाची प्रतीती आणि स्वकर्मत्वाची ख्याती, कपी मारिती राक्षसा. आणि रामचंद्र पूर्ण व्यापक आहे, त्याची प्रतीती काय तर असं रामचंद्राचं व्यापक असलेली प्रतीती आहे. एखाद्याला मारण्यासाठी रामचंद्राने बाण सोडला की ती बाण त्याचं कार्य करून त्याला मारून पुन्हा बाण माघारी येत होता. असं कोणत्या युद्धाचं झालं बाण रिटर्न माघारी येत होते? कोणाचंच नाही. कारण रामचंद्र धनुर्धारामध्ये श्रेष्ठ आहे, एवढे श्रेष्ठ आहे ते 1 नंबर नाव धनुर्धारामध्ये रामचंद्राचं आहे. त्याच्यामुळं राक्षसांना मारून बाण परत भात्यामध्ये माघारी येतात. ही पूर्ण व्यापक रामचंद्र आहे याची प्रतीती. आणि पृथ्वी तलावरती आल्यानंतर रामचंद्राची ताकद अशी आहे की एवढीशी वानर, झाडाचा पाला खाणारी वानर, ती वानर राक्षसांना मारतात. एवढी ख्याती रामाची आहे. ऐका. हेची आशंका पार्वतीसी, सीता भवानी वनासे छळाली श्रीरामाशी, श्रीरामे तिसी ओळखिले. हीच शंका पार्वतीच्या मनामध्ये होती. कोणती शंका? जर रामचंद्र ब्रह्म असेल तर मग झाडांना, वेलींना का कवटाळत होता सीता सीता म्हणून? ही पार्वतीच्या मनामध्ये शंका होती. महादेव तर म्हणतायत तो ब्रह्म आहे. मग जर ब्रह्म असेल तर त्याला माहित नाही का आपली सीता कुठं आहे, कोण नेली, कशासाठी नेली, सगळं माहिती असायला पाहिजे ब्रह्म असल्यास. मग असं झाडांना दगडांना का कवटाळायला लागलाय? ही शंका पार्वतीच्या मनामध्ये होती. म्हणून वनामध्ये रामचंद्र असताना पार्वती सीतेचा विष घेऊन रामाला छळायला गेल्या होत्या. जे ब्रह्मदेवाला सुद्धा कळलं नाही ते रामचंद्राने ओळखलं. सीता आतर्की युक्ती पार्वती आई साहेब झालेल्या रामाने ओळखलं. तेव्हा पार्वतीची जी शंका होती ती शंका फिटली. तेव्हा पार्वतीच्या लक्षामध्ये आलं हाच पूर्ण ब्रह्म श्रीराम आहे. ब्रह्म नसता श्री रघुपती, तरी कैसेने ओळखिता पार्वती. सर्वज्ञाची हे प्रतीती, श्रीराम निश्चिती परब्रह्म. आणि जर रामचंद्र ब्रह्म नसते तर पार्वती रामचंद्राला ओळखू आली असती का? अहो जिला बघून ब्रह्मदेव फसला होता. ब्रह्मदेवाला सुद्धा वाटलं होतं भस्म करून लंका नाता, सीता वना सोय आली. ज्यावेळेस सीतेरूपी पार्वतीला पाहिलं त्यावेळेस ब्रह्मदेवाला वाटलं रावणाला भस्म करून सीता इथं कशी आली. म्हणजे ब्रह्मदेव फसला. पण रामचंद्र फसले का? आणि जर ब्रह्म नसतेच रामचंद्र, ईश्वर नसतात तर पार्वती ओळखू आली असती का ब्रह्म आहे म्हणून ओळखलं गेलं. मग त्यावेळेस पार्वतीच्या लक्षामध्ये आलं श्रीराम निश्चिती परब्रह्म. ऐसे ईश्वरत्व, आत्मत्व, सर्वज्ञत्व, व्यापकत्व आणि सर्व कर्तृत्व, त्यासी न मानिता ब्रह्मत्व, अज्ञानत्व मनने यासी. अशा प्रकारचं सर्वत्व रामचंद्र आहे. रामचंद्र ईश्वर आहे, रामचंद्र आत्मा आहे, सर्वज्ञ जाणणारा रामचंद्र आहे. श्रीराम सर्वार्थी सर्वज्ञ. ज्यावेळेस हनुमंत सांगत होते सीतेचं रामचंद्राचं स्वरूप त्यावेळेस हनुमंत सांगतायत श्रीराम सर्वार्थी सर्वज्ञ. कोणताच व्यक्ती सर्व अर्थामध्ये सर्वज्ञ नसतो. कोणाला काय येते तर कोणाला काय येत नाही. पण रामचंद्र तसं नाही, सर्व अर्थामध्ये सर्वज्ञ. म्हणून रामचंद्र कशा आहेत? ईश्वर आहे. रामचंद्र आत्मा आहे. रामचंद्र व्यापक आहे. सर्व कर्तृत्व रामापाशी आहे. आणि अशा रामाला जे ब्रह्मत्व मानत नाही तो अज्ञान आहे, मूर्ख आहे. वाचा. सच्चिदानंद आत्मा राम, तो श्रीराम पूर्ण काम, ज्याचे सहज घेता नाम, उडे परम अज्ञान. अहो असा असणारा सतचित आनंद, सदोदित
भरपूर आहे. आणि असा असणारा राम कसा आहे? राम सतचित आनंद आत्मा राम आहे. आणि शरीरामधलं किंवा ज्या रामचंद्राचं भजन जो करणार आहे त्याच्या मनातलं पूर्ण इच्छा पूर्ण करणारा तो राम आहे. अहो ज्याचं सहज जरी नाम घेतलं तरी सुद्धा अज्ञान संपत असा असणारा तो राम आहे. ऐका, त्याचे भजन त्याची साधना त्याचे स्मरण त्याची मनना त्याची प्राप्ती त्याची जाण ब्रह्मपूर्ण त्रिसत्य. आणि त्रिसत्य सत्य रामचंद्रच ब्रह्म आहे. तो असणारा भगवान परमात्मा त्याचं भजन केलं सगळ्या सिद्धी प्राप्त होत आहेत. त्याचं नामस्मरण केलं मनातल्या कामना पूर्ण होतात. त्याचं स्मरण करायचं, त्याचंच नामस्मरण करायचं, त्याचंच भजन करायचं आणि तोच आपल्याला सर्वस्व प्राप्त करून देणारा तोच राम आहे. दुसऱ्याचं भजन केल्यावर आपल्या मनातली इच्छा दुसरा कोणी पूर्ण करू शकत नाही. आपापल्या सगळ्या देवता वेगळ्या असतात. आपण आता कोणत्याही देवाचं भजन करत आहोत पण ती देवता आपली इच्छा पूर्ण करतोय पण त्या देवतेला सत्यपणा आणणं ही काम रामाचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण व्यापक पूर्ण ब्रह्म असा असणारा राम आहे. ऐसिया परी श्री रघुनंदना पूर्ण ब्रह्म सनातन त्यांचे हृदयी करिता ध्यान झाला लीन हनुमंत. इथं कुठेतरी कथा जुळायला लागली. ज्यावेळेस चंद्रसेनेला हनुमंतांनी पाहिलं होतं त्यावेळेस ही अवस्था हनुमंताची झालेली होती. असा असणारा राम पूर्ण ब्रह्म आहे आणि त्या रामाचं ध्यान ही चंद्रसेना करते. त्या चंद्रसेनेच्या डोळ्यापुढे जी मूर्ती रामाची होती तिच्या अंतःकरणामध्ये तीच अवस्था हनुमंताची झालेली होती. पूर्ण ब्रह्म राम असल्यामुळं त्याच्या हृदयामध्ये रामाचं ध्यान. बघा एखादी आवडतीची गोष्ट समोर आली की दुसरं काही आवडत नाही आपल्याला. ज्यावेळेस चंद्रसेना रामाचं भजन करत होती त्यावेळेस हनुमंतरायाने पाहिलं लगेच राम आठवला हृदयामध्ये. राम आठवले की हनुमंत सगळं विसरले आणि त्याच रामाच्या स्वरूपावरती लीन झाले. ऐसे ऐकोनी या वचन सुखावले श्रोते जन म्हणती भक्ता विचक्षण समाधान पै केले. अशा पद्धतीचं बोलणं ऐकल्यानंतर श्रोत्यांना आनंद वाटला. श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता पूर्ण ब्रह्मराम कसा कशासाठी विचारला? श्रोत वक्त्याला अध्यात्माच्या वेळेस सुटतात का, व्यवस्थित सांगायला जमतात का नाही, का चुकत आहे, अशा पद्धतीचं श्रोत्यांनी विचारलं होतं. पण पूर्ण वक्ता विचक्षण आहे, अतिशय हुशार आहे. गावबा काका अतिशय हुशार आहेत, अतिशय ज्ञान प्रवीण आहेत आणि त्यांनी श्रोत्यांच्या विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर दिलं. रामचंद्र पूर्ण ब्रह्म आहे असं श्रोत्यांच्या मनामध्ये शंका होती. त्याचं असणाऱ्याचे काय निरूपण आहे गावबा काकांनी केलं. पूर्ण ब्रह्म श्री रघुनंदन पाठावे असे पूर्ण तुझे भावयासी ज्ञान केला प्रश्न कौतुकी. लगेच श्रोत्यांनी सांगितलं आम्हाला मी माहित आहे रामचंद्र ब्रह्म आहे पण तुम्हाला किती येते ती बघायचं होतं. तुझे पहावया ज्ञान. तुम्ही कितपत योग्य सांगताय किंवा तुम्ही बरोबर सांगतायत का नाही हे तुमचं ज्ञान पाहण्यासाठी कौतुकाने विचारलं होतं तो राम कसा आहे. असा राम ब्रह्म हे जगताला माहित आहे, आम्हालाही माहित आहे. आता एवढे दिवस रामाला तुम्ही माहित नाही का राम ब्रह्म आहे? माहित आहे. पण ती रामविषयी तुम्ही किती सांगताय किंवा रामविषयी तुम्हाला किती माहित आहे तुमची पाहावया ज्ञान. तुझं ज्ञान पाहण्यासाठी आम्ही प्रश्न केलेला होता. जाऊ दे ऐका. सद्गुरु कृपा घन तुषारे आनंद विली मन मयुरे झाले समाधान पुरे चालवी त्वरे कथेसी. श्रोत्यांनी आहे सांगितलं ऐका. तुम्ही जी सांगितलं की तुम्ही सांगितलंय का सद्गुरूची कृपा घडे ते पांगुळे पर्वत चढे मुखी अशी वाचा जोडे बोले होळे बृहस्पतीशी. तुम्ही जी सांगितलं ती तुमच्यावरती गुरुची कृपा झालेली आहे आणि खरंच गावबा काकावरती नाथांची कृपा आहे महाराज. अहो ज्याला बोलता येत नव्हतं असा असणार आहे गावबा काका फक्त गुळ खाण्यासाठी काहीतरी गेलेले होते लहानपणी नाथांच्या घरी आणि नाथाने फक्त सांगितलं लिही तर पुढचं अख्खं रामायण आणि जसं नाथांचे मांडणे तसंच उवीची रचना गावबा काकांनी केलेली आहे. ती कशामुळे झाले? सद्गुरूच्या कृपेमुळे झालेलं आहे. असं म्हणले रामचंद्र पूर्ण ब्रह्म आम्हाला कळलं. आता पुढे कथा काय झाली त्या चंद्रसेनेचं हनुमंताचं सांगा. श्रोतियांसी करुणी नमन भक्ता मने सावधान समाधी पावला हनुमान पुढील कथन अवधारा. आणि लगेच असणाऱ्या वक्त्यानं जो काही सांगणारा ग्रंथकर्त्यांनी जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना नमस्कार केला. कारण तुम्ही महेशाची या मूर्ती महादेव रूपी श्रोते तुम्ही आहेत. आता श्रोत्यांना महेशाचीच उपमा का दिले? कारण फक्त महादेवाला ऐकायलाच आवडतं.
राम नाम स्मरण ऐकणं, रामकथा ऐकणं हे महादेवाला सदोदित आवडतं. म्हणून श्रोत्याच्या रूपामधले तुम्ही असणारे महादेव रूपी श्रोते तुम्हाला नमस्कार. ऐका म्हणले पुढे काय झालं. चंद्रसेनेच्या घरामध्ये हनुमंतराय गेलेले, तिथं दोघांनाही समाधी अवस्था लागलेले. पुढे हनुमानजी काय करतात ऐका. सर्व वृत्ताचा निरासा करुणी स्वरूपी सावकाशा लीना सदा हनुमंताचा श्रीरामाचा अतिचिंता. आता रामचंद्र पूर्ण ब्रह्मायत सांगितलं. मग इकडे हनुमंतराय आलेले होते, रामाला विचारून आलेले होते का? नाहीये, फक्त बघितलं ही मराणा गेली म्हणून हनुमंतराय आले. आल्यानंतर ना इकडं दोघही समाधी अवस्थेमध्ये गेले, रामचंद्राच्या स्वरूपावरती तल्लीन झाले. कोण? चंद्रसेना आणि हनुमान. आता दोघही त्या ठिकाणी त्या स्वरूपावरती लीन झाले. मग कार्य कोण करायचं? श्रीरामासह अतिचिंता. रामचंद्र म्हणले ही हनुमान कवा गेलेला आहे आणि गेलाय ती बी तिकडं रामायणालाच गुंतलेला आहे. इकडं आईरावण मारायचा उपाय त्याच्याकडेच आहे आणि तोच जर तिकडं गुंतला तर राक्षस कसा मारायचा? म्हणून रामचंद्राला चिंता वाटली. बघा आता का कोणी सांगितलं होतं का हनुमान तिकडं समाधीमध्ये तल्लीन झालेला आहे? कळलं रामचंद्राला. का कळलं होतं? कळलं. रामचंद्राच्या लक्षामध्ये आले हनुमान आणि चंद्रसेना दोघाही तल्लीन झालेले आहेत. मग त्यांच्या शरीरामध्ये चेतना कशी न्यायची ऐका. स्वरूपी वेदला वायू कुमारा झाला मग कार्याचा विसरा. ऐसे जाणोनी रघुवीर करी सत्वरा सावध. आणि स्वरूपामध्ये वेधलेले, रामचंद्राच्या स्वरूपावरती वेधलेले हनुमंतराय होते. ते असणारे लीन झालेले. सगळं जे काय माझं कार्य आहे, माझं कोणतं कार्य होतं आई रावणाला मारण्याचा उपाय, ते आणायला, विचारायला, माहिती करायला हनुमान गेलेले होते. आणि ते सुद्धा समाधीमध्ये तल्लीन झाले. मग दोघं बी असेच जर तल्लीन झाले तर माझं कार्य कोण करणार अशी चिंता रामाला वाटली. म्हणून रामचंद्र हनुमंताला सावध करतात ऐका. श्रीराम चैतन्याचे चित्ता श्रीरामानंदाचे जीविता स्फुरण रूपेसी प्रकटता सावध करीता हनुमंता. चित्ताच्या ठिकाणी जे चैतन्य आहे म्हणजे चित्ताला चालना देणारे तो रामचंद्र आहे. रामचंद्र आनंदाचं कोठार आहे. असा असणारा रामचंद्र स्वरूप स्फुरणामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले आणि हनुमंताला सावध करतात ऐका. महाकारणी प्रवेश होना सावध करी रघुनंदन एका वृत्तीवरी हनुमान झाले स्मरण कार्याचे. आणि महाकारणाच्या ठिकाणी प्रवेश केला रामचंद्रांनी. आणि जी काही हनुमंताचं चित्त आहे, बुद्धी आहे, त्या बुद्धीला, त्या चित्ताला चालना दिली. हनुमंताला सावध केलं. सावध केल्यानंतर ना हनुमान सावध झाले, देहावरती आले. आणि देहावरती येऊन पुन्हा आपण ज्या कामासाठी इथं आलेलो आहोत, ज्या कार्यासाठी आलेलो आहोत, त्या कार्याची आठवण हनुमंताला झाली. अवस्था जिरवणी उदारी हनुमंत विचारी अंतरे श्रीराम सांडोनी संगरी काय करी मी येथे. आणि मग अशा पद्धतीची निर्माण रामचंद्राची आठवण झाली. हनुमंत देहावरती आले, सावध झाले. सावध झाल्याबरोबर अंतकरणाच्या ठिकाणी हनुमंतानं विचारायला सुरुवात केली, आपण इथं कशाला आलोय? रामचंद्र तिकडे युद्ध करतायत त्या आईरावणासंग. तो आईरावण मरत नाहीये, तर ही दोघांचं युद्ध सुरू आहे. त्या सम्रांगणामध्ये रामाला एकट्याला ठेवलंय आणि मी इथं कशासाठी आलोय त्याचा आठवण हनुमंताला झाला. आलो वर्मा पुसावयासी ते स्मरण नाहीच मानसी काय गुंतलो समाधीसी वेगी कार्यासी करावे. आणि हनुमंताच्या लक्षामध्ये आलंच नाही आपण कशाला आलोय. विसरले हनुमंतराय आपण कशासाठी आलो इथं आपण कशाला आलोय इथं विसरले. ते सगळं विसरून गेले. कशासाठी आलो होतो? वर्म जाणायचं होतं, वर्म माहिती करून घ्यायचं होतं. आई रावण का मरत नाही, त्याच्या असणाऱ्या शरीरापासून कसं बाकीच्या रक्तापासून तयार होतात, हे याचं गुह्य काय आहे हे विचारण्यासाठी हनुमानजी आलेले होते. ते इथंच चंद्रसेनेच्या अवस्था बघितली, तिथेच गुंतून गेले. आता लवकरात लवकर आपलं कार्य सगून जावं असा विचार हनुमान करतात. श्रीराम सर्वांची बुद्धिदाता श्रीराम चैतन्य चेतविता तेने चेतविले हनुमंता पुढील कथा अवतारा. पुढची कथा ऐका. रामचंद्र बुद्धी देणार आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे एकच भगवंत आहे जो बुद्धीला चालना देणार आहे. बुद्धीचं वैभव म्हणजेच तो रामचंद्र आहे. सगळ्याला बुद्धी देणार आहे. चित्ताच्या ठिकाणी चैतन्य चेतवणारा तो रामचंद्र आहे. त्याने तुझी
त्याने तुझी काय नाही केली चिंता, राहे ते अनंत आठवणी. असा असणारा तो भगवान परमात्मा आहे. त्यानं हनुमंताच्या चित्ताला चेतना दिली. पुढची कथा काय झाली ऐका. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. हनुमान उघडवणी पाहे नयना तव ते ध्यानस्था चंद्रसेना करुणी हरिनामे गर्जना टाळी जाना पिटिली. आणि इकडे हनुमंताने डोळे उघडून बघितलं ती चंद्रसेनाची होती, आई रावणाची पत्नी, ती ध्यानस्थ झालेली होती. लगेच जय श्रीराम अशा प्रकारची गर्जना तिच्या कानाभोवती हनुमंताने केली आणि जय श्रीरामाच्या आवाजानं ती चंद्रसेना सावध झाली, देहावरती आली. ऐकता हनुमंताची टाळी तिची उघडली करुण टाळी सावधोणी नेत्र कमळी पाहे बाळी सचित. आणि मग लगेचच हनुमंतानं जय श्रीराम गर्जना केली, टाळी वाजवली. बरोबर तिच्या कानाच्या जवळ गर्जना आणि हनुमंतानं वाजवलेली टाळी ती तिनं ऐकली. ऐकल्याबरोबर तिची असणारी कानाची जी टाळी होती आतमध्ये ती सावध झाली. चंद्रसेनाने डोळे उघडले, समोर पाहिलं, काय दिसलं? मने नवला कैसे झाले कैसे वानरा येथे आले यासी कुसोणी पाहो वहिले नमन केले तव तेने. आणि लगेचच असणारे विचार डोळे उघडून बघितलं की समोर वानर दिसलं. मग इथं वानर कसं काय आलं? राजपत्नी आहे ती चंद्रसेना. इथं यायचं म्हणल्यावर अनेक लोकांच्या परमिशन घेत यावं लागतंय. राजाची पत्नी होती ती, मग इथं डायरेक्ट वानर कसं आलं? म्हणून तिला आश्चर्य वाटलं, नमन केलं. ऐका. देखोणी बोले राक्षस भार्या कपियालासी कोण कार्या तेज दिससी समान सूर्या वानरवर्या सांगावे. आणि लगेच ते हनुमंताला पाहिल्याबरोबर चंद्रसेनाने विचारलं, इथं या ठिकाणी कशासाठी आला? तुमचं तेज जर बघितलं तर सूर्याच्या समान आहे. सूर्याचं जेवढं तेज आहे तेवढं तुमचं तेज दिसायला लागलंय. मग तुम्ही कोणत्या कार्यासाठी इथं आलात सांगा. चंद्रसेना विचारते. हनुमंत म्हणे चंद्रवदने शुभ लक्षणे कुंदरदने गुण चातुर्य सौंदर्य साधने माझी वचने परिसावी. लगेच हनुमंतानं सांगायला सुरुवात केली. म्हणले, आई, चंद्रासारखं जिचं वदन आहे ती चंद्रसेना आहे. अतिशय सुंदर होती ती. आणि ती असणारी चंद्रसेने ऐक म्हणले, मी कशासाठी आलोय सांगतो. रावणे निज सामर्थ्यसी बंदी घातले देवांसी सुरवरी प्रार्थिले श्रीहरीसी अति करुणेसी भाकुणी. आणि त्यावेळेस हनुमंतानं सांगायला सुरुवात केली. ऐक म्हणले, मी कोणत्या कार्यासाठी आलोय? रावणानं स्वतःच्या बळावरती स्वतःच्या सामर्थ्यावरती 33 कोटी देव लोकांना बंधनामध्ये घातलेलं होतं, त्याच्या आज्ञेमध्ये ठेवलेलं होतं. सगळे देव लोक वैतागलेले होते, त्रासलेले होते. त्यांनी वैकुंठामध्ये गेले, भगवंताची प्रार्थना केली. कोणी स्तवन स्वयंवतरे नारायण सूर्यवंशी श्री रघुनंदन ब्रह्मपूर्ण प्रकटला. आणि त्या असणाऱ्या देवलोकांनी गेले वैकुंठामध्ये, स्तुती केली, भगवंताची स्तुती केल्याबरोबर भगवंत प्रसन्न झाल्यानंतर लगेच सूर्यवंशामध्ये अयोध्येमध्ये रामचंद्रांनी भगवान श्री विष्णूंनी राम नावानं अवतार घेतला. त्याचा बंधू तो लक्ष्मण तोची जाण सहस्रवदन शंखचक्र अवतार पूर्ण भरत शत्रुघ्न जाणावे. आणि पूर्ण ब्रह्म असणारा श्री विष्णू आहे, तो श्री विष्णू राम झाले. त्याचे असणारे बंधू जो लक्ष्मण आहे तो हजारो मुखीचा शेष आहे. जो शेष आहे तोच लक्ष्मण आहे, जो विष्णू आहे तोच राम आहे. पुन्हा भरत शत्रुघ्न जी आहे ती शंख आणि सुदर्शन हेच भरत शत्रुघ्न या नावानं पृथ्वी तलावरती अवतरित झाले. पुढे दशरथाचे वचने वनापातला श्री रघुनंदन सीता हरिली दशानने कपट भावे करुणी. आणि अवतरित झाल्यानंतर ना पुन्हा रामचंद्राचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ना वडिलांच्या सांगण्यावरनं राम लक्ष्मण सीता वनवासाला गेले. वनवासाला आल्यानंतर रावण आला आणि सीतेला घेऊन गेला. तिची करावया सोडवण मेळवणी वानर सैन्य लंकेला श्री रघुनंदन समुद्री पाषाण घालोणी. आणि त्या सीतेची सोडवण करण्यासाठी रामचंद्र लंकेला आले. अनेक वानर सैन्य मिळवलं. समुद्र दगडाने बांधला. समुद्रावरती दगडाचा पूल केला आणि त्या पुलावरून सगळं वानर सैन्य घेऊन राम लंकेला आले. वानरी करोणी घोरंदर रणी मारिले निशाचर रावणाचे बंधुपुत्र श्रीरामे समग्र मारिले. आणि वानरांनी घोरंदर अशा प्रकारचं युद्ध केलं. त्या युद्धामध्ये जेवढे राक्षस रावणाचे होते सगळं सैन्य मारलं.
सगळं सैन्य मारल्यानंतर ना रावणाची मुलं असतील, पुन्हा असणारे बंधू असतील, सगळे सगळे मारले. ऐका, तेणे दुःखे दशानन हिमही दोघे जण त्यांची जाणवे वर्तमान सहाय्य पूर्ण करावे. आणि मग त्यांना हनुमंत सांगतायत पुढं त्या असणाऱ्या रावणाची सगळं सैन्य मारलं. रावणाला पाठीराखा कुणीच राहिला नाही. त्यावेळेस रावणाला आठवण झाली अहिरावण महिरावणाची. लगेच त्यानं निरोप पाठवला आणि निरोप पाठवून अहिरावण रावणानं सहाय्य मागितलं. तिही ऐकिले वचन निद्रिस्त श्रीराम लक्ष्मण येथे आणिले चोरण त्यांचे हवन करावया. आणि रावणाचं वचन ऐकलं, बोलणं मान्य केलं. लगेचच ती पाताळामधून वर आले आणि राम लक्ष्मणाला नागपाशामध्ये बांधून अहिरावण महिरावण देवीच्या पुढे हवन करण्यासाठी त्यांना घेऊन आले. ऐसे कळता मज हनुमंता वेगी धावणी तत्वता गेले महिरावणाच्या घाता श्री रघुनाथा सोडविले. मला कळलं की अहिरावण महिरावण यांनी राम लक्ष्मणाला चोरून पाताळामध्ये घेऊन गेले. माझ्या लक्षात आल्याबरोबर मी पाठीमागून पाताळामध्ये आलो, महिरावणाला मारलं आणि अहिरावणाबरोबर युद्ध सुरू झालं. गेले फळी अहिरावण दुःखे क्षोभला दारुण पडखळवणी रघुनंदन दुर्धर रण मांडिले. आणि बघितल्यानंतर ना महिरावणाला मारल्यावर अहिरावणाला राग आला, भयंकर राग आला. हातामध्ये शस्त्रास्त्र घेतलं, धनुष्यबाण घेतलं. रामचंद्राबरोबर अहिरावण युद्ध करू लागला. दुर्धर रण योद्धा श्रीराम केला अद्भुत संग्राम तेथे कौतुक झाले परमा न कळे वर्म राक्षसी. दुर्धर योद्धा रामचंद्र आहेत, अतिशय बलवान भगवान श्रीरामचंद्र आहे. त्याचं आणि अहिरावणाचं युद्ध सुरू होतं. युद्ध करत असताना तिथे एक नवलपरी झाली. काय झालं ऐका. बाण लागता शत्रू शरीरी रुधिर पडता पृथ्वीवरी बिंदू पासावा होती वैरी नवलपरी हे माते. हनुमंतानं चंद्रसेनेला सांगितलं, आई साहेब असं व्हायला लागले तिथं. ती अहिरावणाला मारल्यावर, त्याला बाण लागल्यावर त्याच्या असणाऱ्या रक्ताच्या थेंबापासून अहिरावण तयार होत आहे. मग कुणाला मारायचं, किती किती मारायचं. एक मारला की हजारो तयार होत होते. त्याच्यामुळे हे नवल तिथं घडू लागलं असं हनुमान सांगतात. चंद्रसेना सत्यवचनी ऐसे कोणी आकाणी वर्म पुसावयासी जननी तुझ लागोणी मी आलो. आणि हनुमानने सांगू लागले, आई साहेब तुम्ही सत्य बोलता, तुम्ही कधीच खोटं बोलत नाही. दुसऱ्याच्या मुखामधून ऐकलंय, म्हणजे तुमची जी काही सत्यपणाची महती आहे हे आम्ही ऐकलंय, म्हणून आम्ही इथं आलो. म्हणून तुम्ही कधीच खोटं बोलत नाहीत आणि मलाही खोटं सांगणार नाही हे जाणलं, हे ओळखलं, म्हणून तुमच्यापाशी आलोय. हनुमान सांगतात, वैरी कैसेने उद्भवती त्याची कैसी हो शांती हे मज सांगावे निश्चिती श्री रघुपती सुखार्थ. आणि त्यावेळेस सांगितलं हनुमंतानं, आई साहेब ही जी काही वैरी आहेत अहिरावण त्या रक्तापासून तयार होतात. ते निर्माण कसं होतात, बरं निर्माण झाल्यानंतर मग त्यांना मारायचं कसं हे मला सांगा, कारण तुम्ही खोटं बोलत नाहीत म्हणून तुमच्याकडे आलोय. सांगा वैरी निर्माण कसं होतात, मरतात कसं. हनुमान विचारतात. संकटी पडिला श्रीरामा त्याचा जयने होय निगम ऐसे सांगावे निजवर्म मनोधर्म हा माझा. आणि माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे की रामचंद्र संकटामध्ये पडलेले आहेत. युद्धाच्या संकटामध्ये श्रीराम पडले, कारण अहिरावण त्यांना मरत नाहीये. त्याच्यामुळं ही जी काय रामचंद्र अडचणीमध्ये पडलेले आहेत ते निर्गम कसं होणार आहे, अहिरावण कसा मरेला, हे रामचंद्राच्या सुखासाठी मला सांगा. धर्माचे संरक्षण करावया साधूचे पालन मारावया दुष्टजन रघुनंदन अवचर. ऐका आई साहेब, रामचंद्र कशासाठी वैकुंठावर इथं आलेत, का आले, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे. युगायुगाप्रती रामा अवतरसी मेघश्यामा झाला करीसी अधर्मा पुरुषोत्तमा श्रीपती, याच्यासाठी रामचंद्र आलेले आहेत. रामचंद्र साधूचं पालन करणं, दुष्टजनांना मारणं याच्यासाठीच अवतरित झाले. श्रीराम भक्तांचे माहेर श्रीराम ज्ञानाचे जिवार श्रीराम विश्वाचा आधार पूर्णावतार श्रीराम. रामचंद्र भक्तांचं माहेर घर रामचंद्र आहे.
म्हणजे रामापाशी आल्यानंतर प्रत्येक भक्ताला सुख वाटतं म्हणून माहेर शब्द वापरलाय. कारण मुलगी माहेराला आल्यानंतरच तिच्या चेहऱ्यावरती सुख, तिला सुख भेटतं कुठं माहेरात आल्यावर. तसं रामच भक्तांचं माहेर आहे. माहेर म्हणजेच आनंद. माहेर या शब्दाचा अर्थ आहे आनंदाचं घर आणि तेच रामचंद्र आहे. रामचंद्राला बघितले की सगळ्या भक्ताला आनंद वाटतो. विश्वाचा आधार रामचंद्र आहे असं हनुमान सांगतात. श्रीराम मुनिजनांचे ध्यान, श्रीराम योगियांचे भजन, श्रीराम असुरांचे देवतार्चना, मदन मोहन श्रीराम. असं असणारा रामचंद्र मुनिजनांचे ध्यान आहे. मुनी लोक ज्याचं ध्यान करतात तो रामचंद्र आहे. योगी लोक, साधक लोक ज्याचं भजन करतायत तो रामचंद्र आहे. पूर्ण अवतार रामचंद्र आहे. देव लोक, देव सुद्धा ज्याचं पूजन करतायत असा असणारा तो राम आहे. मनाला मोहून टाकणारा तो राम आहे. हनुमान सांगतात. श्रीरामायचे निधान, राक्षसी घेतले वेष्टून, त्याची उपाया की जगवना, कृपा करून सांगावा. आणि रामचंद्र ही रत्न आहे, निधान आहे. निधान रामचंद्र सारखं जे निधान रूपी धन आहे ते राक्षसांनी मिळवून घेतलेलं आहे. त्यामुळे त्या राक्षसांच्या संकटामधून रामचंद्राला कसं सोडवावं याबद्दलचा उपाय मला सांगा. ऐसे बोलता हनुमंता, चंद्रसेनेची परमावस्था, संकट ऐकोणी श्री रघुनाथा, झाली तत्वता विह्वल. आणि अशा पद्धतीचं हनुमंतानं सांगितल्याबरोबर चंद्रसेनेची सुद्धा अवस्था बिकट झाली. का? कारण ती ज्याचं भजन करत होती, ध्यान करत होती तो राम होता. आणि तो राम मदनाला सुद्धा मोहून टाकणार आहे. आणि तो संकटात पाहिला, तो राम विवळ पाहिला, ऐकला, त्यावेळेस चंद्रसेनेची सुद्धा अवस्था विवळ झाली. श्रीराम सर्वांग सुकुमार, सुवर्ण तणू सुंदर, राक्षसांचे शस्त्र प्रहार, केवी रघुवीर साहेल. चंद्रसेनेची अवस्था झालेली आहे. श्रीराम सर्वांगी सुकुमार, अतिशय सुकुमार, फुलासारखा रामचंद्र सुकुमार आहे. फुलावरनं जरी चालला तरी सुद्धा चंद्राचे किरण सुद्धा ज्याच्या शरीरामध्ये खुपतील एवढा सुकुमार रामचंद्र आहे. आणि एवढा सुकुमार कोमल असताना ह्या राक्षसाचे बाण त्या रामाला कसं सहन होतील असा विचार चंद्रसेना करते. आणि असावा ऐसा भरता, पूर्व संकल्प सिद्धी होता. ऐसी या बुद्धीची विकळता, सांगे तत्वता पती मरण. चंद्रसेनेचा संकल्पच पूर्वी होता. ज्या वेळेस रामचंद्राला पाहिलं त्याच वेळेस विचार केलेला होता की असाच नवरा आपल्याला असावा. मग असा जर नवरा मिळायचा असेल, अशी इच्छा असेल तर पहिला मारावा लागेल. पहिला नवरा असल्यावर दुसरा करता येतोय का? आधी पहिल्याला मारावा लागेल तेव्हा दुसरा मिळेल अशी तिची इच्छा होती. म्हणजे रामचंद्रानंच आपलं पती व्हावं अशी त्यांची मनामध्ये कामना होती. म्हणून लगेचच पतीचं मरण चंद्रसेना सांगेल असं सांगतो. म्हणे ऐके श्रीरामदूता, परम साधू परम भक्ता, माझी पुरविसी म्हणरथा, तरी मी तत्वता सांगेन. आणि लगेच चंद्रसेनेने सांगितलं, हनुमंता आहे रावणाचं मरणाचं वर्म तुम्हाला जाणून घ्यायचंय, सांगतो म्हणजे ऐका. पण माझ्या बी मनामध्ये काहीतरी इच्छा आहे. मी काही तुम्हाला असंच सांगणार नाही. माझी मनामधली जर तुम्ही इच्छा पूर्ण करत असताल, माझं मनोरथ जर सांभाळत असताल तरच माझ्या पतीचं मरण तुम्हाला सांगते, ऐका. म्हणे ऐके श्रीरामदूता, परम साधू परम भक्ता, माझी पुरविसी मनोरथा, तरी मी तत्वता सांगेन. चंद्रसेनेने सांगितलं, माझ्या नवऱ्याचं मरणाचं वर्म तुम्हाला जाणून घ्यायचं सांगते. पण माझ्या मनातली जर इच्छा तुम्ही पुरवत असताल, मी जी कामना मनामध्ये आहे ती तुम्हाला सांगेल, ती जर तुम्ही पुरवत असाल तरच माझं नवऱ्याचं मरण सांगते, ऐका. साचे कोणी या वचन, हृदय हर्षला हनुमान, म्हणे सांगती मजला गुण, ते पूर्ण करीन मी. आणि ज्यावेळेस असं वचन दिलं चंद्रसेनेनं, माझ्या मनातली इच्छा जर तुम्ही पूर्ण केली तर माझ्या नवऱ्याचं मरण सांगते. ऐकल्यावर हनुमंताला आनंद वाटला. म्हणजे मागून मागून काय मागणार आहे? काय मी मागू दे, पूर्ण करणारा रामच आहे, त्यालाच करायचंय. आपण फक्त बोलून जायचं, आपलं बोललेलं पूर्ण करणारा तो राम आहे. लगेच हनुमंताला आनंद वाटला. जे जे मनामध्ये इच्छा आहे ते ती पूर्ण करतो. सांगा. चंद्रसेना म्हणे त्याते, सत्य मिथ्या न कळे माते, जरी तू देशील भाग्य ते, तरी मी तू ते सांगेन. लगेच चंद्रसेनेने हनुमंताने
सांगितलं हे बघा तुमच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण करतो, सांगा तुमचा नवरा कसा मरेल. चंद्रसेने सांगितलं असं नसतंय, तुम्ही फक्त सांगता म्हणून आम्ही काय खरं मानायचं का? वचन द्या, वचन हातात हात देऊन ती चिमटा घेऊन असते ना, ती वचन द्या. असं जर वचन तुम्ही दिलं तरच मी तुम्हाला माझी इच्छा सांगेल, असं चंद्रसेना बोलते. आपुला सांगावया कार्यार्थ भाकदेवणी हनुमंत, म्हणे काय तो सांग त्वरित मनोरथ मी करता. आणि आपला जे काही कार्यार्थ आहे ते हनुमंताला साधायचा होता. मुख्य महत्वाचं कार्य आहे रावण मारायचा होता, म्हणून हनुमंतानं वचन दिलं. आता हनुमंताला सुद्धा माहिती नव्हतं ही काय मागणं करणार आहे, पण काहीही मागू द्या म्हणले, वचन दिलं. आता मुख्य कार्यार्थ काय आहे? आई रावण मारायचा आहे. त्याच्यामुळे लगेच हनुमंतानं वचन दिलं. काय मनामध्ये इच्छा आहे सांगा. हर्ष बोले चंद्रसेना, म्हणे ऐका पवन नंदना, म्या भोगावे श्री रघुनंदना, मुख्य वासना हे माझी. आणि लगेचच ज्यावेळेस हनुमंतानं वचन दिलं, कारण हरिभक्त खोटं बोलत नाही, असत्य बोलत नाही, वागत नाही, त्यामुळं हनुमंतानं वचन दिल्याबरोबर चंद्रसेनेला आनंद वाटला. तिने सांगितलं ऐक म्हणले हनुमंतराय, रामचंद्राला मी पाहिलाय आणि पाहिल्यानंतर त्यांच्या स्वरूपावरती माझं मन भाळलंय, तर रामचंद्रावरती माझी वासना, माझं मन गेलेलं आहे, तर रामचंद्रालाच नित्य भोगावं किंवा तोच पती असावा अशी माझी इच्छा आहे. कांत व्हावा श्री रघुपती, ऐसी वाचा आहे चित्ती, पूर्ण करी तू मारुती, म्हणून सती वंदित. आणि लगेचच सांगितलं चंद्रसेनेनं, माझा पती रामचंद्र व्हावा हीच माझी इच्छा आहे. मला बाकीचं काही माहिती नाही, सत्य असत्य कळत नाही. जर माझा पती रामचंद्र होत असेल असं तू जर करणार असशील तरच माझ्या नवऱ्याचं मरण तुला सांगते. कांत व्हावा श्री रघुनंदना, म्हणून सांगते पती मरण, अवश्य हनुमंते बोलना, पुसे फिरवणं ते गोष्टी. आणि चंद्रसेनेनं सांगितलं रामचंद्र मला पती मिळावा म्हणून माझ्या नवऱ्याचं मरण तुला सांगते. हनुमंतानं म्हणले ठीक आहे. पुन्हा हनुमंताने तीच विचारलं. हनुमंत त्या चंद्रसेनेनं काय मागितलंय, काय हनुमंतानं जास्त विचार केला नाही. आता जास्त महत्वाचं आहे ते आई रावणाला मारणं. त्याच्यामुळे हनुमंत परत परत आई रावणाचं मरण विचारू लागले. मग म्हणे गाय के सत्य रावण जो माझा कांत, त्याने ताप केले अद्भुत, तोही वृत्तांत अवधारी. मग लगेचच हनुमंत त्या चंद्रसेनेने सांगितलं ऐक म्हणले हनुमंतराय, तुम्ही मला वचन दिले, तुम्ही तुमच्या शब्दाचं प्रतिपालन कसं करायचं तसं करा. आता ऐका, आई रावण कसा मरेल? तो आई रावण माझा नवरा आहे आणि ते असणाऱ्या आई रावणानं अद्भुत तप केलेलं होतं. ऐका, लोकंठकी एकनिष्ठ येणे रोणी अंगुष्ठ, तप केले अति उत्कृष्ट, श्री नीलकंठ प्रीत्यर्थ. आणि हे असणाऱ्या आई रावणानं अतिशय दुर्धर अशा प्रकारचं तप केलेलं आहे. कशासाठी? महादेवाच्या प्राप्तीसाठी केलेलं आहे. ऐका, प्रसन्न होणी त्रिनयना, तेने दिदले वरदान, रक्तबिंदू पडता जाना, हे रावण जन्मावे. आणि एवढं कठोर तप केल्यानंतर महादेवजी प्रसन्न झाले. महादेवानं वरदान दिलं ते आई रावणाला, किंवा तुम्ही युद्धामध्ये संग्रामामध्ये गेल्यानंतर ना तुझ्या शरीरात जर बाण लागला त्याच्यामधून रक्त निघालं, एका रक्ताच्या थेंबापासून आई रावण तयार होतील असं वरदान महादेवांनी दिलं. ब्रह्मराळी शिवकंदरी, त्याची धावणी एक सरी, पाताळामृता लवकरी, अनुनिरुदिरी घालिती. आणि मग रक्ताच्या थेंबापासून कसं उठते तर असणारा एक मोठं भुंगा आहे, आणि तो भुंगा कुठं आहे? महादेवाच्या जटावरती ते असणारा भुंगा आहे. आणि पाताळामध्ये अमृत आहे. जिथं जिथं आई रावणाचं युद्ध होईल त्याचं रक्त सांडेल, लगेच तो असणारा भोंगा जाणार, पाताळामध्ये अमृत घेणार आणि त्या रक्तावरती आणून घालणार, त्याच्यापासून आई रावण तयार होते असं चंद्रसेना सांगते. तेने उठती रावण, हे हनुमंता सत्य जाण, असत्य नावले माझे वदन, पुढील कारण करावे. आणि त्याच्यामुळे आई रावण उठते. कशामुळे उठते? त्या रक्तापासून तयार होण्याचं काय कारण आहे? एक भुंगा आहे आणि तो भुंगा अमृत पोचवतोय म्हणून उठते. त्यांना जर अमृत पोचायचं बंद झालं त्या रक्ताला तर आई रावण उठत नाही असं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर, आणि माझं सत्य गोष्ट आहे, मी जी बोलते ती खरं आहे. आता पुढचं कसं कार्य करायचंय तुमचं तुम्ही करा, चंद्रसेना सांगते. ऐसे ऐकता हनुमंत, चंद्रसेने ते वंदित, मधोवळना श्री रघुनाथ, सेडुल्लत निज प्रेमे. आणि लगेचच अशा पद्धतीने
ऐकल्यानंतर हनुमंताला संतोष वाटला, आनंद वाटला. चंद्रसेनेला नमस्कार केला, निघाले. करुणी श्रीराम स्मरण केले हनुमंते उड्डाण वेगी पातळ गुण जेते स्थान अमृताचे. लगेचच भगवान श्रीरामचंद्राचं नामस्मरण केलं. हनुमंतानं उड्डाण केलं. जिथं पाताळामध्ये अमृत कुंभ होता, जे अमृत ही मुंग घेऊन जात होते त्याच्या रक्तामध्ये टाकायला ती पाताळाच्या ठिकाणी हनुमंतराय जिथं अमृत होते तिथं गेले. सादरे पाहे हनुमंता तव भ्रमरी झाकिले अमृत म्हणे सतीचे वचन सत्य वर्मणी चिता सांगितले. आणि हनुमंतानं त्या अमृताला लक्ष देऊन पाहिलं तर त्या अमृताला सगळ्या भुंग्यांनी घेरटा केलेला होता. असंख्य भुंगे त्या अमृतापाशी होते, म्हणजे भुंग्यांची लाईनच होती. ते असणाऱ्या अमृत घेऊन तिथं जिथं युद्ध चालू आहे, जिथं रक्त पडलंय तिथं घेऊन जात होते. हनुमंतानं पाहिलं, वर्म लक्षात आलं, सत्य असणारी चंद्रसेना तिनं खरं सांगितलं असं हनुमंताला वाटलं. अमृत रुद्राते रक्षणा लोकपाळ ठेविले जाण एरे करुणी अंगवना मारिले पूर्ण आणि मेषे. आणि त्या अमृताला रक्षण होते, लोकपाळ ठेवलेले होतं. अमृत आहे ती, अमृतामध्ये ताकद आहे. मेलेलं माणूस जिवंत करण्याची ताकद अमृतामध्ये. मग त्याला रक्षण नसतं का? छोट्या छोट्या गोष्टीला आपण कुलूप लावून ठेवतो, काय नसतंय तरी त्याला कुलूप लावून ठेवतो, एवढं मोठं रक्षण असतंय. मग तिथं अमृत होतं आणि त्या अमृताला लोकपाळाचं रक्षण होतं. हनुमंतरायाने युद्ध केलं, मारले. पुढे येता वायू सुता भ्रमर देखिले अमृत नेता एका मागे एक पळता त्वरान्वित अतिवेगे. आणि त्या अमृतापासून थोडस हनुमंताने पुढे पाहिलं तर भुंग्यांची लाईन दिसली. ते अमृत घेऊन चाललेले होते. मग ती भुंग्यांची लाईन बघितली, ते सगळे असणाऱ्या भुंग्यांतला मारित मारित हनुमान पुढे निघाले. शोभला हनुमंत थापा हाणती समस्त अवघ्या करुणी प्राणांत निर्जीवित पडिले. हनुमंतानं पाहिलं ते असणारे असंख्य, ज्याची संख्या करवत नाही एवढी भुंग्यांची लाईन होती. आणि ते सगळे असणारे भुंगे हनुमंताने मारून टाकले. ऐका, कोणी उरले 5-7 ते पळाले भयभीत मुख्य जोका भ्रमरनाथ जाणवीत तयासी. आणि 4-5 राहिलेले होते, सगळे मारले. ते 4-5 पळत पळत गेलं. जो मुख्य मोठा भुंगा मेन होता, ते असणाऱ्या भुंग्याला हा सगळं वृत्तांत ती उरलेली 4-5 सांगू लागले. अति उग्र स्थूळ शरीरी मेरू भ्रमर माळेवरी गरुडायसा फडतकारी आला सत्वरी धावणी. आणि जो सगळ्यात मोठा भुंगा होता तो अतिशय उग्र शरीराचा होता, पर्वतासारखा धिप्पाड शरीराचा, गरुडासारखी त्याचे पंख एवढे असणारा दैदिप्यमान भुंगा तो होता आला. वज्रप्राया चंचू कठीणा हाणी हनुमंता धावण एरे दोन्ही पक्ष धरण पाडीला जाण भूतळी. आणि त्या भुंग्याची चोच जर पाहिली गेली, जो मोठा होता त्याची वज्रासारखी त्याची चोच होती. आणि ते आला पळत पळत हनुमंताला चोच मारली. हनुमंताला झालं काही नाही, हनुमंताने त्याचे दोन्ही पंख धरले. काय झालं? पाय देवणी वक्षाप्रती पक्ष उपडिता दोही हाती एरू येवणी कापुलती म्हणे मारुती वाचवी. त्याने चोच मारली. हनुमंतानं त्याला धरलं, जमिनीवर पाडलं, त्याच्या छताडावरती पाय दिला आणि दोन्ही पंख त्याच्या हातामध्ये धरणार, तोडणार. एवढ्या वेळामध्ये त्या भुंग्यानं काकुलतीला आला, विनंती केली, सांगितलं बजरंग बली एकदा वाचवा. तुझे उपकार उत्तीर्ण मी एकदा होईन जाण जेव्हा माझे करीशी स्मरण मी पावेन ते समयी. आणि त्या वेळेस त्या भुंग्याने सांगितलं, हनुमंतराय मला एकदा वाचवा. मला एकदा वाचवलं की मी तुमच्या काहीतरी कामासाठी येईल. एकदा तुम्ही मला जीवदान दिलेलं ते मी आयुष्यभर लक्षात ठेवीन आणि कुठं ना कुठं तुमच्या उपकारासाठी, ती उपकार परतफेड करण्यासाठी मी तुमच्या कामाला मदतीला येईल असं तो भुंगा बोलू लागला. भ्रमर ही नदीना होती उतराई कैसेना तरी कीटका समुद्र उत्तीर्ण झाले म्हणून ऐकी जे. आणि त्यावेळेस त्या भुंग्याने सांगितलं, हनुमंता तुम्हाला वाटेल भ्रमर म्हणजे एवढं आहे आणि ती माझ्या काय कामाला येणार आहे असं जर तुम्हाला वाटलं तर कीटक एवढे 2 पक्षी होते, ते समुद्रावरती त्यांचे उपकार झालेले होते. म्हणजे एवढे कीटक तू सुद्धा समुद्रावर उपकार करू शकतो. मग मी भुंगा आहे, मीही तुमच्यावरती तुम्हाला मदत करील. ऐका, ऐसे कोणी दिनवचना कृपे कळवळीला हनुमान त्याची बागे गौणा दिला सोडून भ्रमरेंद्र. कीटकाचं माझ्या लक्षात नाही आलं.
वाळवी 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 धनुष्यबाण पुत्र ते परशुरामाचं आणि समुद्राला वाचवलं. वाट देणारा समुद्र म्हणून धनुष्याने मारायला लागले होते परशुराम. म्हणजे दोरी कुठे आणि ती दोरी वाळवी लागली त्या दोरीनं ती दोरीच तोडली. मग कसं बांधचं ना अशी मदत समुद्राची वाळवीनं मदत केली एवढीच्या वाळवीनं. मग आम्ही तर थोडं भुंग मोठा मला बी काय नव्हतं लक्षात आलं परशुरामाच्या धनुष्याच्या दोरीला वाळवीनं समुद्राचं शोषण करण्यासाठी परशुराम सोडायला लागला. ऐसे कोणी दिनवचन कृपे कळवळीला हनुमान त्याची भाग्य गौणा दिला सोडून भ्रमरेंद्र. आणि ते असणाऱ्या भ्रमराचं वचन ऐकलं दीनवाणीनं. हनुमंताने विचार केला जाऊ द्या म्हणले आपल्या कामाला येऊ अगर नाही पण दीनवाणीनं बोलते. पण ह्याला वाचवलं तर आपल्याला काय फरक पडणार आहे का आपल्यावरती? काही नाही म्हणलं जाऊ द्या. मागतं एवढी विनवणी करतोय हात पाय जोडते तर द्या सोडून दिला. तेथे बैसोडी हनुमंत स्वेच्छा प्राशिले अमृत एकीकडे श्री रघुनाथ काय करीत ते ऐका. आणि ते अमृताचे जे रक्षण होते ते हनुमंताने मारले. सगळे भुंगे मारले. मग अमृताला कोण मालक आहे का? मग हनुमंताला तिथं अडवणार कोण होतं का? दिसलं अमृत पेले हनुमंतराय. अमृत स्वतःच्या इच्छेनं सगळं पेलं. इकडं आई रावणाचं आणि रामाचं युद्ध सुरू होतं. काय झालं? सजनीयाच्या पशाला युद्ध मांडिले घोरंदर पाणी निवटी राक्षस भार श्री रघुवीर दृढ योद्धा. आणि इकडे रामचंद्राचं आई रावणाचं युद्ध सुरू होतं. रामचंद्र ही बाण सोडत होते. आई रावणाचं युद्ध दुर्धर अशा प्रकारचं चालू होतं. जेवढे तयार होत होते तेवढे भगवंत मारित होते. तव गरजली आकाशवाणी बाणसाची कोदंड पाणी तुझे शत्रू तुझे माणी क्षणी निमतीला. आणि इकडं ज्या वेळेस त्या भुंग्या ते जे काही अमृत पोहोचवण्याचं काम भुंग्यांचं चालू होतं ते हनुमंतांनी बंद पाडलं. त्यावेळेस आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. लगेच आकाशवाणीने सांगितलं रामचंद्रा तुम्ही आता बाण तयार सज्ज करा धनुष्याला लावा आणि याच बाणाने याच वेळेला तुमचा शत्रू आई रावण मरेल. शत्रू जेणे पावती जनना तया उपाया पडिले खाना. अमृतवृष्टी सरळी जाण विजय पूर्ण तू होसी. आणि आकाशवाणीने सांगितलं रामचंद्रा ह्या असणाऱ्या आई रावणाच्या रक्ताला जे अमृत पोहोचत होतं ते अमृताला खाणं पडलेलं आहे. ते अमृत तिथं नाहीच हनुमंतानं पिऊन घेतलंय आणि ते भुंगे सुद्धा सगळे मारले. त्यामुळे या असणाऱ्या आई रावणाच्या रक्ताला अमृत पोहोचणं बंद झालेलं आहे. त्यामुळं आता तुम्ही बाण सोडला याच बाणाने याच वेळेला आई रावण मरेल. ऐसे शरीरीचे वचन ऐकोणी श्री रघुनंदन चापी सज्जी अग्निबाण घ्यावया प्राण शत्रूचा. अशा पद्धतीचं आकाशवाणी आहे. तिला शरीर आहे का? नाहीये. अशरीर जिला शरीरच नाही तिचं बोलणं रामचंद्राने ऐकलं. धनुष्याला अग्निबाण लावला सज्ज केला. सबीज मंत्रे आव्हानीला सुसाट ध्वनी शर सुटला शत्रू कानडी लागला निगती ज्वाळा धडधडा. अग्निबाण भगवंताने धनुष्याला लावला. सुसाट वाऱ्याच्या सुद्धा वेगाला पाठीमागं टाकून बाण निघाला. धनुष्यापासून बाण सुटला आणि जे काही शत्रू रूपी वन होतं त्या वनाला हे असणारा अग्निबाण लागला. धडा 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 सगळं शत्रू जळू लागले. बाणे शोषणी रुधिरा अघे करोणी एकत्र कंठ छेदिले सर्वत्र निमेष मात्र अण लागता. आणि त्या अग्निबाणाने सगळं रक्त शोषण केलं. सुरुवातीला रामचंद्र असंच करणार होते. अग्निबाणानं सगळं रक्त शोषण करायचं आणि मारायचं. पण महादेवाचं वरते नाही म्हणून प्रतिपालन करायचं. आता इथेच केलं. आता रक्त पडू अगर नाही पडू आता काही ते तयार होणं त्यांचं बंद झालेलं होतं. त्याच्यामुळं ते असणाऱ्या अग्निबाणाने सगळं रक्त शोषून घेतलं. सगळ्याचे कंठ एकत्र केले उडवले मारले. जितक्या झाल्या होत्या व्यक्ती तितक्याची केली शांती धनुर्वाणा रघुपती निमेष गती न लागता. जेवढे तयार झालेले होते आई रावण ते सगळे मारले. सगळे मारल्यानंतर ना मग रामचंद्र विजयी झाले. धन्य धनुर्वाणा तो भगवंत आहे असं सांगतात. चला कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.